तुमचं आता मध्ये रिसेंटली चॅनल हॅक झाला होता असं कळलं मला. हं. तर ते म्हणजे ते तुम्ही कसं काय सॉल्व्ह केलं? काय एक्झॅक्टली झालं होतं म्हणजे आपल्या दर्शकांनाही कळेल, ज्यांना ह्याच्यात पडायचंय की ऑलरेडी आहेत. तर आपण काय अवेअरनेस त्यात बाळगला पाहिजे? तर माझं पहिलं मूड अँड फूड मराठीचं नावाचं चॅनेल होतं Instaला. तर ते त्याचे 1.5 लाख फॉलोवर होते जवळ-जवळ आणि ते हॅक झालं. हॅक झालं म्हणजे व्हेरिफिकेशनसाठी एक मेल आला आणि तो मेल फेक होता आणि तो एवढा प्रॉपर लिहिलेला असतो मेल, की समजत सुद्धा नाही की हा फेक मेल आहे म्हणून. तर मी आणि माझ्या मिस्टरांनी केलं त्याच्यावरती प्रोसेस, जे नाही करायला पाहिजे होतं. आता काय आमचं बॅड लक झालं हॅक. तरी मी हे करायचा प्रयत्न केला, कव्हर करायचा प्रयत्न केला. एक आहे ओळखीचा, त्याने बरेच चॅनेल कव्हर केलेत, पण त्याला पण झालं नाही ते कव्हर. त्याच्यामुळे मग आम्ही विषय सोडून दिला. पहिले 1 1.5-2 महिना मी तर म्हणजे टेन्शनमध्ये होते. आता 1.5 लाखाचं चॅनेल गेलं म्हटल्यावर आहेच की. आणि त्याच्यामुळं बरेच म्हणजे कंपनी जे कोलॅबोरेशनसाठी विचारलं, त्यांनी काढता पाय घेतला. कारण आता पुन्हा झिरोपासून सुरुवात. त्याच्यामुळं ते बोलले की आता म्हणजे झिरोपासून सुरुवात म्हणजे व्ह्यूज पण कमीच येणार असं. मग बऱ्याच लोकांनी नाही म्हणून सांगितलं. ठीक आहे म्हटलं काय. मग परत आम्ही चालू केलं. आता ह्या चॅनेलवरती आपले 22,500 आहेत.